नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। सर्वात महत्त्वाचं आपण जी सिरीज पाहत आहे त्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आपण बघितलेला आहे, करंट इकॉनॉमिक्स 2 डिसेंबर हे पण आपण बघितलेलं आहे। तिसरं आपलं जे लेक्चर आहे ते आहे राज्य अर्थसंकल्प। आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे 25-26 चा, त्यावर असलेले इम्पॉर्टंट एमसीक्यू जे आहेत ते आपण पाहणार आहे, त्याचे विश्लेषण सुद्धा पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्झामला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे या आधारावरच आपण हे बऱ्यापैकी बघत आहे। तर राज्य अर्थसंकल्प जो आहे 25-26 चा 5 डिसेंबरला आपण त्याची पीडीएफ अपलोड केली आणि आज आपण त्याचा व्हिडिओज बघणार आहे। मुळात हे टार्गेट व्यवस्थित कंप्लीट करा, आपल्याला लॉजिकल एरियाज त्यानंतर करंट एरियाज बऱ्यापैकी प्रश्न सुटतील हे शुअर आहे, त्यामुळे थोडे फोकस करून ठेवा। तर तिसरा पार्ट आपण पाहत आहे स्टेट बजेट जो आहे राज्य अर्थसंकल्प 25-26 चा, त्याबाबतचा पहिलाच प्रश्न बघा। 2025-26 च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या विकासासाठी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? 3 ऑक्टोबर हा जो आहे हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण की मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळालेला आहे। त्या आधारावर काही तरतुदी केलेल्या आहेत करंटमध्ये, त्या आपण पाहणार आहे। अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अध्यापनासाठी अमरावती या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करायचं नियोजित केलेलं आहे या वर्षीच्या बजेटमध्ये। पहिला पॉइंट चांगला लक्षात ठेवा, अमरावती येथे विद्यापीठ स्थापन करायचं आहे। दुसरा आहे पुरस्कार सुरू केला जाणार आहे, जे मराठी भाषेच्या संशोधनासाठी जे उल्लेखनीय कामगिरी करतील अशा व्यक्तींसाठी काय केलं जाणार आहे, पुरस्कार सुरू केला जाणार आहे। सोबतच हा डेट चांगली लक्षात ठेवा, 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। तर अ ब क हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4। ओके, कोणत्या ठिकाणी हे विद्यापीठ जे आहे हे रिद्धपूर अमरावती या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे, जे की मराठी भाषेच्या संशोधन म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी किंवा संशोधन आणि अध्यापनासाठी हे रिद्धपूर अमरावती या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे। नेक्स्ट आहे 2025-26 च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च तरतूद कोणत्या विभागासाठी करण्यात आलेली आहे? म्हणजेच जे वेगवेगळे खर्च केले जातात बजेटमध्ये तर ते वेगवेगळ्या सेक्टरसाठी किंवा विभागासाठी केले जातात। जसं की केंद्र सरकारचा संरक्षणासाठी होणारा खर्च हा जास्त आहे आणि योजना जर म्हटली तर नरेगासाठी जास्त आहे, परंतु स्टेट गव्हर्नमेंटचा सर्वात जास्त खर्च जो झालेला आहे तो आहे महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यासाठी झालेला आहे। त्याचं कारण आहे की 2024 मध्ये आपण जी योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना, त्या अंतर्गत जी अनुदाने दिली जातात त्यामुळे या विभागाला जो फंडिंग आहे हा बऱ्यापैकी वाढवलेला आहे। महिलांसाठी काही ज्या विशेष तरतुदींमध्ये जर आपण बघितलं तर महिलांसाठी आपण 2013 पासून जेंडर बजेट याबाबतची तरतूद केलेली आहे। आपण वेगळा जेंडर बजेट मांडत नाही, तर महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी केल्या जातात। तसेच जेंडर अँड चाइल्ड बजेट स्टेटमेंट जे आहे महिला जेंडर अँड चाइल्ड बजेट स्टेटमेंट जे की वुमेन आणि चाइल्ड साठी आहे, हे 2020 पासून आपण सुरू केलेलं आहे। ओके, तर महिला बाल विकास मंत्रालयाला बऱ्यापैकी फंडिंग सर्वात जास्त दिलेलं आहे। तर ती तरतूद जी आहे विभागनिहाय केलेल्या खर्चाची तरतूद, तर महिला व बाल विकास विभागाला जी निधी आहे 31,907 कोटी रुपये, ऊर्जा विभाग 21,534 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम विभाग 19,079 कोटी रुपये। तर सर्वात पहिला पॉइंट लक्षात ठेवा महिला व बाल विकास विभाग। ओके, नेक्स्ट आहे 2025-26 च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली अमृतकाळ। अमृतकाळ जो आहे जो आपण आधीच्या बजेटमध्ये पाहिला, तर अमृतकाळ हा लक्षात ठेवायचा 1947 जिथं 100 वर्ष कंप्लीट झाले, ते इयर म्हणजे कोणतं असणार आहे? 2047। राज्य रस्ते विकास आराखडा अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत वेगवेगळे आपल्या महाराष्ट्रातील पर्यटन केंद्र असतील, तीर्थक्षेत्र असतील, धार्मिक स्थळ असतील, हे मुख्य रस्त्यांची जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत? तर इयर लक्षात ठेवा, अमृतकाळ इयर किती आहे? 2047 आहे। तर 2047 पर्यंत राष्ट्रीय उद्याने असतील, त्यानंतर धार्मिक स्थळ, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ज्या वसाहती आहेत, तालुका मुख्यालयाला सगळे बऱ्यापैकी जोडणे आणि त्या ठिकाणी रस्ते पोहोचवणे यासाठी टार्गेट जे इयर केलेलं आहे हे कधी केलेलं आहे? आपण 2047 केलेलं आहे। नेक्स्ट आहे 2025-26 च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्रासाठी काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? तर आपण एक औद्योगिक धोरण जाहीर करणार आहे, ते एक मोठी तरतूद आहे। नवीन औद्योगिक धोरण 2025 जाहीर करण्यात येईल ही घोषणा केलेली आहे। याच्या आधीचं औद्योगिक धोरण जे आहे हे होतं महाराष्ट्राचं 2019 ते 2024चं। केंद्र सरकारचे जे औद्योगिक धोरण आहेत, फेमस औद्योगिक धोरण जे मानले जातात ते 48चं आहे, 1956चं आहे आणि 1991चं आहे। तर राज्याचं यापूर्वीचं औद्योगिक धोरण हे 2019 ते 24चं होतं। या वर्षीच्या बजेटमध्ये
नवीन जे घोषणा संदर्भात इयर घोषित केलेलं आहे ते 2025 ते पुढील किती वर्षासाठी असेल ते 5 वर्षासाठी. या धोरणाच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात म्हणजे 25 ते 30 पर्यंत 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक काय करणे, आकर्षित करणे आणि 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. 40 लाख गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि 50 लाख रोजगार निर्मिती. दुसरा आहे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याचे नियोजित आहे. त्या ठिकाणी सुरजागड या ठिकाणी स्टील प्लांट स्थापन करायचं सुद्धा ठरवलेलं आहे. गडचिरोली हे स्टील हब म्हणून विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. तसेच औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यास ठरवलं आहे 2025 ला. दोन्ही बरोबर आहेत, अ आणि ब योग्य. ही जी पीडीएफ आहे ही तुम्हाला स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर आपल्या उपलब्ध आहे. वरच्या साईडला सर्वच पीडीएफ उपलब्ध आहेत. टेलिग्रामवर गेल्यानंतर स्वराज्य अकॅडमी या ठिकाणी पिन करा. पिनवर क्लिक केल्यानंतर सर्व पीडीएफ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. नेक्स्ट आहे या वर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा अंतर्गत 9610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायचे नियोजित आहे. मुळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही पूर्वीची प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे ही 2000 ची आहे. या योजनेच्या आधारावर 2015-16 ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे हिचं उद्दिष्ट होतं 500 लोकवस्तीचे सपाट प्रदेशातील गाव, 500 लोकसंख्येचे आणि 250 लोकसंख्येचे डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशातील गाव बारमाही पक्क्या रस्त्यांनी जोडणे. त्याच आधारावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही कधी आणलेली आहे 2015-16 ला आणलेली आहे. आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधले 2 टप्पे कंप्लीट झाले. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण हे सुद्धा नियोजित केलेलं आहे. म्हणजे जे रस्ते आता डांबरी असायचे ते आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण असतील हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात ही कधीपासून झाली 2015 पासून झाली आणि तिचा कालावधी सुरुवात जी 15-16 पासून झालेली आहे तिचे वेगवेगळे टप्पे तयार केलेले आहेत. 2 टप्पे आता सध्या कंप्लीट झालेले आहेत. तिचा तिसरा टप्पा सुरू होईल आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी 2000 ला सुरू झाली तिचे 3 टप्पे कंप्लीट झालेले आहेत. तिचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. पर्याय क्रमांक हे दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. नेक्स्ट मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 14,000 किलोमीटर प्लस आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण प्रस्तावित आहे नेक्स्ट टप्प्यामध्ये. नवीन पिढीला रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबईमध्ये, लक्षात ठेवा नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्र 2025-26 नुसार नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर ती नवी मुंबईला उभारण्यात येणार आहे. तसेच कौशल्य विकास आणि एआय साठी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आणि एआय साठी एक विद्यापीठ आपण स्थापन करायचं ठरवलेलं जे आहे या वर्षीच्या बजेटमध्ये ते कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईमध्येच आहे. कुठल्या नावाने आहे तर स्वर्गीय रतन टाटा जी जे आहेत त्यांच्या नावाने आपण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मुंबई या ठिकाणी स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. लक्षात ठेवा कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आणि एआय टेक्नॉलॉजीसाठी जी युनिव्हर्सिटी आहे इन्स्टिट्यूट आहे किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी विद्यापीठ जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे मुंबईमध्ये. आणि नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी ही सुद्धा कुठं आहे नवी मुंबईमध्ये. दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथे 250 एकरवर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी सुरू केली जाणार आहे. ओके. अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11व्यांदा सादर केलेला आहे. तर सर्वात जास्त वेळा बजेट ज्यांनी सादर केलेले आहेत महाराष्ट्रासाठी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी ते आहेत शेषराव वानखडे यांनी सर्वात जास्त वेळा केले. त्यांच्यानंतर अजितदादा पवार यांनी केलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील यांनी 10 वेळा केलेले आहे. अजितदादा 11 वेळा आहेत. शेषराव वानखडे यांनी 13 वेळा आहे. 13, 11 आणि 10. केंद्राचा जर विचार केला आपण तर मोरारजी देसाई यांनी 10 वेळा केले. यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळा केले आहे. 9 वेळा. आणि सलग 8 वेळा मांडणाऱ्या ज्या आहेत त्या निर्मलाताई सीतारामन या आहेत. तर सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किती वेळा
11 वेळा. त्यांच्या आधी कोण आहे? शेषराव वानखडे आहेत. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात ते महाराष्ट्रातील दुसरे अर्थमंत्री ठरलेले आहेत. पहिले कोण आहेत? शेषराव वानखडे आहेत. किती वेळा आहे? तर 13 वेळा आहे. दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती येणार? 4. दोन्ही बरोबर. शेषराव वानखडे यांनी 13 वेळा, अजितदादा यांनी 11 वेळा आणि जयंत पाटील यांनी 10 वेळा. पर्याय क्रमांक किती येणार? 4. नेक्स्ट, 2025-26च्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्र आणि जे स्मारक आहेत, जे आपले वारसा स्थळ आहेत, त्यांच्या संदर्भात काय तरतुदी केलेल्या आहेत? तर पर्यटन धोरण 2024च्या माध्यमातून 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट केलेलं आहे. पर्यटन धोरण हे कधी जाहीर केलं? 2024ला. तेव्हा पर्यटन क्षेत्रासाठी एक आई नावाची योजना सुद्धा 2024ला आणलेली आहे. चांगलं लक्षात ठेवा, कुठल्या नावाने आणलेली आहे? आई नावाने आणलेली आहे. नेक्स्ट, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यास काय देण्यात आलेली आहे? मंजुरी. स्टेटमेंट बरोबर आहे. मराठ्यांच्या शौर्यांचे प्रतीक म्हणून हरियाणातील जे पानिपत आहे या ठिकाणी सुद्धा स्मारक उभारलं जाणार आहे. तर हे स्मारक आणि पर्यटन याबाबतच्या काही तरतुदी आहेत. पर्यटन क्षेत्रामध्ये पुढील 10 वर्षासाठी म्हणजे 24 पासून पर्यटन धोरण जे आहे पुढील 24 पासून तर 34 पर्यंत या क्षेत्रामध्ये 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करायचं ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आग्रा येथे आहे आणि सोबतच मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक हे कोणत्या ठिकाणी? हरियाणा पानिपत येथे उभारले जाणार आहे. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. कोकणातील अजून काही तरतुदी आहेत त्या आपण क्लिअर करून टाकू. इथं आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी किती कोटीची तरतूद केली? 50 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. या व्यतिरिक्त कोकणातील संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक असणार आहे. तर ह्या सर्व तरतुदी कशासाठी आहेत? पर्यटन आणि स्मारक. आता याचा फायदा जो आहे वरीलपैकी सर्वच आहे, परंतु याचा फायदा जो आहे आपल्याला कंबाईन मेन्सला सुद्धा आहे, कारण कंबाईन मेन्सला आपल्याला पायाभूत सुविधा सुद्धा आहे. कंबाईन मेन्सला सुद्धा याचा फायदा आहे. राज्यसेवेला प्री आणि रायटिंग मध्ये सुद्धा याचे आपण उल्लेख करू शकतो, ज्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा आपल्याला जो सर्वसमावेशक वृद्धी घटक आहे तिथं सुद्धा याचे फायदे होतात. ओके, महाराष्ट्राच्या 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये बी बियाणे म्हणजेच ॲग्रीसाठी यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी खालीलपैकी कोणत्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्रामध्ये बियाणे, यंत्रसामुग्री आणि खते शेतमालाच्या वाहतुकीसाठी म्हटलेलं आहे, म्हणजेच रस्त्याबाबत ही योजना आहे. जेव्हा गावामधून आपल्या शेतापर्यंत जायचं आहे, आधी खूप खराब रस्ते होते, त्यासाठी पानंद रस्ते योजना जी आहे ही आणलेली आहे. तर या योजनेचं नाव आहे, यावर्षी जी अनाऊन्स केलेली आहे तिचं नाव आहे बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना. बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना कुठल्या बजेटमध्ये अनाऊन्स केलेली आहे? 25-26 साठी. म्हणजेच पायाभूत सुविधांचा काय करणे, विकास करणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. तसेच शेती उत्पादनाची जी होणारी नासाडी आहे त्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी संरक्षण देणे. तर नाव काय तिचं? बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ही कुठल्या बजेटमध्ये अनाऊन्स केलेली आहे? 2025-26 मध्ये. नेक्स्ट, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये असलेली, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच जे कंपन्या आहेत वेगवेगळ्या, त्याला काय म्हणतो आपण? सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. यांच्याकडे वसुली करण्यासाठी राज्य कर विभागाने विशेष करून ही जीएसटी बाबत तरतूद आहे, कारण की राज्याकडे कंपनी टॅक्सची तरतूद नाही, ती केंद्राकडे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची वसुली करण्यासाठी राज्य कर विभागाने 2025-26च्या बजेटमध्ये, कुठल्या बजेटमध्ये? 25-26च्या बजेटमध्ये कोणती योजना घोषणा केलेली आहे? तिचं नाव आहे अभय योजना. तर अभय योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे टॅक्स थकीत आहे त्याची वसुली केली जाणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. 25-26च्या बजेटमध्ये टॅक्स डिपार्टमेंटने सार्वजनिक क्षेत्रातील जे उपक्रम आहेत त्यांच्याकडे थकीत असलेल्या टॅक्स बाबत अभय योजना त्यांनी आणलेली आहे. या अभय योजनेची अंमलबजावणी झाल्याच्या दिनांकापासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत या अंतर्गत टॅक्स वसुली केली जाणार आहे. तर फक्त एवढंच लक्षात ठेवा, अभय योजना कुठल्या विभागाने आणलेली आहे? राज्यकर विभागाने आणलेली आहे. नेक्स्ट, 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तो किती किलोमीटर लांबीचा? तर तो 802 किलोमीटर लांबीचा आहे. पहिला समृद्धी आपल्या महाराष्ट्रामध्ये तिसरा एक्सप्रेसवे होईल. हा पहिला जो होता तो पुणे आणि मुंबई एक्सप्रेसवे आहे किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जो की 93 किलोमीटरचा आहे. दुसरा समृद्धी एक्सप्रेसवे जो आहे नागपूर ते मुंबईपर्यंत हा 701 किलोमीटरचा आहे. आणि आता सर्वाधिक लांबीचा जो आहे तो शक्तीपीठ बनणार आहे, तर तो 802 किलोमीटरचा आहे. तर यामध्ये बघा 802 किलोमीटरचा हा प्रकल्प असून
नागपूर ते गोवा हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा, नागपूर ते गोवा यांना जोडलं जाणार आहे. तर हा पहिला टार्गेट लक्षात ठेवा, नागपूर ते गोवा. आणि हा 12 जिल्ह्यांमधून जातो, पॉईंट लक्षात ठेवा 12. समृद्धी जो आहे हा 10 जिल्ह्यांमधून जातो. समृद्धी हा टोटल किती जिल्ह्यांमधून जातो? 10. तर शक्तीपीठ जो आहे तो किती जिल्ह्यांमधून जाणार आहे? 12. आणि टार्गेट कंप्लीटेड इयर जे दिलेलं आहे त्यांनी ते 2030 पर्यंत दिलेलं आहे. नेक्स्ट 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी व संलग्न क्षेत्राबाबत काय काय तरतुदी केलेल्या आहेत त्या बघा. कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये काय काय आहे? एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी शेती क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1 लाख एकर क्षेत्राला फायदा होण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. किती कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे? 500 कोटी. म्हणजे सोप्या भाषेत ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजीसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले. दुसरं आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये, लक्षात ठेवा आकडा, किती जिल्ह्यांमध्ये? 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना पहिली जी आहे ती 2017ची आहे आणि आता 2.0 जी आहे ही कधीची आहे? 2025ची आहे. त्या अंतर्गत सोलार पॅनलच्या आधारावर दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी, रात्रीचं मोठ्या प्रमाणात जे होणारं नुकसान आहे, जीवितहानी असेल किंवा इतरही जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कुठली घोषणा केलेली आहे? 2.0 घोषणा केलेली आहे. तर दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. दोन्ही विधाने योग्य. ओके. त्यानंतर आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना सुद्धा कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. म्हणजे धरणामधला गाळ उपसा करून तर शेतीमध्ये वापरता यावा आणि मोफत तो गाळ उपलब्ध व्हावा यासाठी ही असलेली गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना मुळात कधी सुरू केलेली आहे? 2014ला सुरू केलेली आहे. तर ती योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. यामुळे जे धरण आहे त्याचं मोठ्या प्रमाणात जे कॅचमेंट असेल, पाण्याचं कॅपॅसिटी लेवल असेल ती सुद्धा वाढणार आहे आणि गाळ जर शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात मिळाला तर सॉइल फर्टिलिटी सुद्धा वाढेल आणि जमिनीची उत्पादकता वाढेल. या आधारावर हे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुद्धा अनाउन्स केलेली आहे. नेक्स्ट आहे बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारला जाणार आहे. उमेद मॉल हा महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या आधारावर उभारण्याची घोषणा केलेली आहे. या आधारे बचत गट जे वेगवेगळे उत्पादनं निर्माण करतात त्यांच्यासाठी एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उमेद मॉल ही संकल्पना यावर्षी आणलेली आहे. लखपती दीदी योजना, लक्षात ठेवा लखपती दीदी योजना ही सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटने आणलेली आहे. या अंतर्गत 24 लाख महिलांना लखपती करण्याचे टार्गेट केलेले आहेत. तर टार्गेट लक्षात ठेवा 24 लाख महिलांना त्यांची उत्पन्न आणि उत्पादन प्रक्रिया वाढवी आणि महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाला चालना देणे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. दोन्ही बरोबर. उमेद मॉल ही संकल्पना कुठल्या भागासाठी आहे? ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे. लक्षात ठेवा बचत गटांसाठी आहे आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. उमेद मॉल अंतर्गत सुरुवातीला किती जिल्हे टार्गेट केलेले होते? 10 जिल्हे. नंतर याची व्याप्ती किती जिल्ह्यांपर्यंत वाढवलेली आहे? सुरुवातीला 10 जिल्हे यामध्ये टार्गेट केले आहे. हळूहळू यामध्ये काय केली जाणार आहे? वाढ. लखपती दीदी योजना जी आहे हे 24 लाख महिलांना टार्गेट केलेलं आहे. लखपती दीदी योजना सुरुवात 15 ऑगस्ट 2023. लक्षात ठेवा लखपती दीदी योजना ची सुरुवात ही कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 2023ला. मुख्य उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. त्यांचं उत्पन्न पातळी 1 लाखापेक्षा काय करणे? वाढविण्यासाठी ही योजना आणलेली आहे. 2024-25च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे 1 वर्ष मागचा असतो. दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा सर्वाधिक कोणता? ज्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम हे सर्वात जास्त आहे तर ॲज युजल मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये पर कॅपिटा इन्कम हे कसं आहे? जास्त आहे. मुंबईनंतर बघा मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर यांचा क्रमच लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले जिल्हे ज्यामध्ये मुंबई आहे, ठाणे, पुणे आणि नागपूर. भारतात जर विचार केला पर कॅपिटा इन्कम यामध्ये सिक्कीम आणि गोवा हे प्रथम स्थानी राहतात पर कॅपिटा इन्कम नुसार. जीएसडीपी नुसार ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन जर आपण पाहिलं तर राज्याचं एकूण उत्पादन जर पाहिलं तर सर्वात जास्त हे महाराष्ट्राचं आहे. नेक्स्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024ला सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा 28 जून 2024 डेट अतिशय महत्वाची आहे.
या योजनेसाठी 2025-26 महाराष्ट्र अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा, 36,000 कोटी रुपये. या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 2,100 रुपये अनुदान देण्यात येते. हे चुकीचं आहे. किती रुपये देण्यात येते? 1,500 रुपये देण्यात येते. 2,100 रुपये हे अनाऊन्स केलेलं आहे, परंतु ते दिलं जात नाही. तर करंटमध्ये किती आहे? 1,500 रुपये आहे. अ आणि ब स्टेटमेंट बरोबर. पर्याय क्रमांक 1. 28 जून 2024ला हे सुरू केलेले आहे. 21 ते 65 वयोगटासाठी हे टार्गेट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी किती रुपये देणारी योजना? तर 1,500 रुपये देणारी ही योजना आहे. या योजनेचा पहिला हप्ता जो आहे, पहिला हप्ता डेट 14 ऑगस्ट कधी देण्यात आला होता? 2024ला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 2025-26च्या अर्थसंकल्पात स्टील हब पोलाद प्रकल्प वाढवण्यासाठी किंवा पोलादचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जो स्टील हब त्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार देणे, त्यानंतर आर्थिक सक्षमीकरण करणे, यासाठी स्टील हब कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे? तर हे गडचिरोली या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नेक्स्ट, गडचिरोली स्टील हब विकसित करण्यासाठी 500 कोटी रुपये सुद्धा मंजूर केलेले आहेत. 2025-26 महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये 25-26 महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सामाजिक क्षेत्रासाठी खालीलपैकी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? लक्षात ठेवा, सामाजिक क्षेत्रासाठी पहिलाच पॉइंट, सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी आणि टेकवडी, माण्याची वाडी आणि टेकवडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केले व त्यासाठी विशेष निधी मंजूर केला. तर हे पहिले सौर ग्राम आहेत, माण्याची वाडी आणि टेकवडी. हा पहिला पॉइंट. सर्वांसाठी घरे देण्याच्या उद्दिष्टाने 5 वर्षात हे उद्दिष्ट साध्य करणे, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये स्पेशल एक नवीन गृहनिर्माण धोरण असेल ते सुद्धा जाहीर करणे, ही सुद्धा घोषणा केलेली आहे. तर आता लोकांना प्रधानमंत्री आवास योजना ही जी आहे यामध्ये एक रुरल आहे आणि एक अर्बन आहे. अर्बन जी आहे ही 2015ला सुरू झाली आणि प्रधानमंत्री आवास योजना रुरल जी आहे ही 2016ला सुरू झालेली आहे. या अंतर्गत सुद्धा पक्के घरे, जे बेघर लोक आहेत किंवा ज्यांच्याकडून आर्थिक तेवढी सक्षमता नाही, त्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन म्हणूया, त्या लोकांपर्यंत पक्के घरे पोहोचवणे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशा 2 योजना आधीच सुरू केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्राने सुद्धा, ह्या केंद्राच्या योजना आहेत, महाराष्ट्राने सुद्धा नवीन गृहनिर्माण धोरण हे सुद्धा जाहीर केलं आणि सर्वांसाठी घरे उद्दिष्ट पुढच्या किती वर्षात साध्य करणे? 5 वर्षात साध्य करणे, हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ या आधारावर अजेंडा तयार केलेला आहे. अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर. नेक्स्ट, तांत्रिक वस्त्र उद्योगासाठी म्हणजेच जे टेक्सटाईल आहे त्याची वाढ करावी, वृद्धी आणि विकासासाठी अर्थसंकल्पात कोणत्या मिशनची सुरुवात करण्यात आली आहे? मग टेक्सटाईल मिशन या नावाने हे मिशन आणलेलं आहे, महाराष्ट्र टेक्सटाईल मिशन. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. बघा, माफ करा, महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन, ज्या आधारे टेक्नॉलॉजी सहित टेक्सटाईलची निर्मिती करणे यासाठी असलेलं हे मिशन आहे. टेक्निकल टेक्सटाईल तांत्रिक वस्त्र उद्योग या घटकासाठी वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी टेक्निकल टेक्सटाईल मिशन हे स्थापन करायचं ठरवलेलं आहे. तर महाराष्ट्र टेक्निकल हा शब्द एक्स्ट्रा ऍड लक्षात ठेवा, महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन. तर टेक्सटाईल पार्क यासाठी केंद्राने आधी एक पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क ही योजना 2022-23च्या बजेटमध्ये अनाऊन्स केलेली आहे. या अंतर्गत 7 टेक्सटाईल पार्क स्थापन करायचं ठरवलं होतं. त्यामधला महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे एक टेक्सटाईल पार्क स्थापन केला जाणार आहे. त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन हे सुरू केलं जाणार आहे. विशेष करून जे कापूस उत्पादक जिल्हे आहेत किंवा एरियाज आहेत त्या ठिकाणी कापसाचं प्रोडक्शन पण वाढावं आणि कापसाच्या प्रोडक्शनला योग्य हमीभाव मिळावा किंवा भाव मिळावा यासाठी हे मिशन कार्यरत असणार आहे. नेक्स्ट, 2025-26 अर्थसंकल्पात मैत्री 2.0 ओके कार्यान्वित करण्यात आलं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट काय? महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट मैत्री केंद्र हे स्थापण्यास सुरुवात केली. 1.0 जे आलेलं होतं ते आलेलं आहे 2014ला. ओके, मैत्री 1.0. मैत्री 2.0 जे आहे हे 2025ला जानेवारी महिन्यात स्थापन करायचं ठरवलं आपण, मैत्री 2.0. तिसरा आहे मैत्री कायदा जो आहे, यावर प्रश्न येऊन गेला, हा 2023चा आहे. कायदा कधीचा? 2023चा आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज
ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. आता जे गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये येत आहे त्यांना एकाच पोर्टलवर सर्व माहिती मिळावी उद्योगाबाबत, त्यांच्या लायसन्सबाबत, त्यांना परवानग्यांबाबत, वेगवेगळ्या विभागांकडे जाण्याची आवश्यकता नसेल, यासाठी मुंबई येथे हे मैत्री केंद्र स्थापन केलेलं आहे. तर मैत्री केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर मुंबई येथे हे मैत्री केंद्र स्थापन केलेलं आहे. 25-26च्या अर्थसंकल्पात मैत्री 2.0 कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय, तर मुख्य उद्दिष्ट आहे व्यापार, उद्योग, गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा एक कार्यक्रम, म्हणजे सोप्या भाषेत हे पोर्टल आहे. तर उद्योग आहेत आणि इन्व्हेस्टमेंट जे आहेत त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी, परवानग्या मिळाव्या, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व एकाच ठिकाणी व्हावं, यासाठी सिंगल विंडो सिस्टीम जे आहे आपण त्याला म्हणू शकतो, यासाठी कार्यरत असलेलं पोर्टल म्हणजे कुठलं पोर्टल आहे, मैत्री केंद्र आहे. मैत्री 2.0 हे एक नवीन पोर्टल आता आणलेलं आहे. तर मैत्री 1.0 आतापर्यंत कार्यरत होतं, जो 14-25 मध्ये मैत्री 2.0 आणलेला आहे. मैत्री 1.0 यावर इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्रानुसार 2024-25च्या मैत्री 1.0 यावर एकूण 17 विभागामधील 141 सेवा प्रदान केल्या जातात. मैत्री 1.0 वर किती आहेत, 17 विभागातील 141 सेवा लक्षात ठेवा. 20 नंबरचा प्रश्न बघा. 20 नंबरच्या प्रश्नामध्ये 2025-26च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जी योजना आधी सुरू झालेली होती ती कंटिन्यू ठेवण्याचं सांगितलेलं आहे. तर ही योजना कशा संदर्भात आहे, तर जलसंधारण मिशन याबाबत ही योजना आहे. तर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना 2014ला सुरू केलेली आहे, ती कंटिन्यू ठेवायचं ठरवलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट आहे की शेतीमधील बऱ्यापैकी योग्य माती मिळावी, ज्या की मृदा, ज्या आधारे उत्पादन घेता येईल, आणि धरणाची जी कॅपॅसिटी आहे वॉटर कंझ्युम करण्याची किंवा ठेवण्याची, ती कॅपॅसिटी सुद्धा वाढावी, यासाठी असलेली ही योजना गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार कधी सुरू करण्यात आली होती, 2014ला सुरू करण्यात आलेली होती. या वर्षीच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पुढील 5 वर्षात एकूण 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेट्रो प्रकल्प कार्यरत आहेत, तर नागपूर आहे, पुणे आणि मुंबई या ठिकाणी मेट्रो प्रकल्प आहेत. नागपूर, मुंबई आणि पुणे. कोणत्या ठिकाणी नाही आहे, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी नाही आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे, अ, ब, ड. 25-26 महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नवीन सायबर सुरक्षा महामंडळ स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सायबर सुरक्षा महामंडळ म्हणजे ही एक वेगळी कंपनी असणार आहे. महामंडळ म्हटलं तर कंपनी असणार आहे, ज्या आधारे हॅकिंग असेल, त्यानंतर सोबतच डिजिटल व्यवहारांमध्ये असलेले खूप सारे अडचणी असतील, त्यानंतर बँकिंग प्रणाली सुधारण्यासाठी हे सर्वच टार्गेट्स यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहे. नेक्स्ट, या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले मराठा सैन्याच्या पराक्रमाची साक्ष म्हणून कोणत्या ठिकाणी मराठ्यांचे भव्य स्मारक उभारण्याचं ठरवलेलं आहे, तर हे पानिपत या ठिकाणी उभारण्यास ठरवलं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात औद्योगिक धोरण 2025 हे जाहीर करण्यात आलेलं आहे, जाहीर करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत किती गुंतवणूक अपेक्षित आहे, तर ही आपण पाहिलं 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि 50 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. 40 लाख कोटी आणि रोजगार निर्मिती किती असणार आहे, 50 लाख रोजगार निर्मिती. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 24-25च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार किती टक्के वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था जी वाढ अपेक्षित आहे ही आहे 7.3% अपेक्षित आहे. देशाच्या ग्रोथ रेटपेक्षा आपला ग्रोथ रेट सहसा 1%, 1.5% बऱ्यापैकी जास्त असतो. तर महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 24-25 मध्ये आर्थिक पाहणी अहवालानुसार किती टक्के अपेक्षित वाढ आहे, तर 7.3% आहे. देशाची किती आहे, 6.5. बघा हा फरक बऱ्यापैकी 1%चा आधी 1.5-2% पर्यंत राहत होता. महाराष्ट्राची ग्रोथ रेट कमी झाली तर देशाची ग्रोथ रेट सुद्धा कमी होते, कारण की देशाचं ग्रोथ इंजिन किंवा रेल्वेचं इंजिन सारखं आपलं इंजिन जे आहे देशाचं इकॉनॉमीचं, ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली वयोश्री योजना, इथून काही योजना पाहूया. मुख्यमंत्री वयोश्री योजना, अयोग्य विधान ओळखायचं आहे. यामध्ये बघा, या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आली. लक्षात ठेवा, 65च्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती. नावातच आहे वयोश्री योजना. जे अपंग ज्येष्ठ असतील, अशक्तपणा निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरण
खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी ही योजना आहे. जसं की दिव्यांग असतील किंवा डोळ्याने बघू शकत नसतील तर त्यांना वेगवेगळे उपकरणं खरेदी करण्यासाठी या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये वार्षिक एक रकमी डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत म्हणजे थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत फंड ट्रान्सफर केला जाणार आहे, म्हणजे निधी ट्रान्सफर केला जाणार आहे. तर सर्वच बरोबर आहे. तर 3,000 वार्षिक एक रकमी लक्षात ठेवा. ज्यांचं उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे, उपकरणं खरेदी करण्यासाठी सुरुवात कधी झाली? मुख्यमंत्री वयोश्री फेब्रुवारी 2024 मध्ये. वय 65 पेक्षा जास्त. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पर्यटन क्षेत्रामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी म्हणजे अनुदान देण्यासाठी आई ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर कुठल्या राज्याने सुरू केली आहे? तर ती महाराष्ट्राने सुरू केलेली आहे. किती लाख रुपयापर्यंत? महिला ज्या लघु उद्योजक आहेत त्यांना 15 लाख रुपयापर्यंत या अंतर्गत कर्ज देण्याबाबत तरतूद आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भात अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तीर्थदर्शन ही 24ची योजना आहे. अयोग्य पर्याय निवडायचा आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे बरोबर आहे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. हा निकष आहे. 60+ असतील असेच नागरिक तसेच त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तर ह्या 3 तरतुदी लक्षात ठेवा. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यापैकी नाही. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही कधी सुरू करण्यात आली? जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 60+ उत्पन्न किती लाखापेक्षा जास्त नसावं? 2.5 लाखापेक्षा आणि ते महाराष्ट्र राज्याची काय असली पाहिजे? रहिवासी. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी आपण सुरुवातीला सुद्धा बघितली अनालिसिसमध्ये. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या आधारावर ही तयार केलेली आहे. याचा विश्लेषण पाहिलं आपण. ग्रामीण भागातील ग्राम सडक म्हटलेला आहे म्हणजे ग्रामीण भागासाठीच आहे फक्त. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. वाहतूक दळणवळण व्यवस्था सुधारणे. सदर योजनेची सुरुवात कधीपासून झाली? 2015 बरोबर आहे. या योजनेतून तयार झालेले रस्ते 10 वर्षानंतर जिल्हा परिषदकडे त्याचे मेंटेनन्ससाठी दिले जाणार आहे. म्हणजे देखभाल, दुरुस्ती आणि मेंटेनन्स हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक सर्व बरोबर. वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 1. ओके, तर हे तरतुदी आपण बघितल्या. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुदानांबाबत सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कोणती कोणती अनुदाने दिली जातात? नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच म्हणजेच जे मायक्रो इरिगेशनसाठी असेल, पंप संच असेल, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्थिरीकरण म्हणजे तिथं प्लास्टिक उपलब्ध करून देणे आणि परसबाग. वरीलपैकी सर्वच आहेत. पर्याय क्रमांक किती? 4. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी आहे ही कधी सुरू करण्यात आली? 1 एप्रिल 2024. हे सर्वांसाठी नाही, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स बांधवांसाठीच आहे. त्यांचा राहणीमान दर्जा सुधारणे, त्यांची उत्पन्न पातळी वाढविणे तसेच शेतीमधील उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी या अंतर्गत अनुदान दिले जाते. तर बिरसा मुंडा ही योजना लक्षात ठेवा. प्रधानमंत्री ग्राम सडक आपण पाहिली. तीर्थदर्शन योजना, आई योजना, त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना, लाडकी बहीण सुद्धा आपण याआधी बघितलेली आहे. तर या भागामध्ये ज्या तरतुदी आपल्याला राज्य अर्थसंकल्प या आधारावर गरजेच्या आहेत त्या आपण सर्वच तरतुदी बघितलेल्या आहेत. इम्पॉर्टंट एखादा प्रश्न आपल्याला येत असतो राज्य अर्थसंकल्पावर, पण हा या वर्षीच्या प्री आणि मेन्स दोन्ही साईडला हा आपल्याला महत्त्वाचा आहे. 25च्याही प्री मेन्सला आणि 26च्याही प्री मेन्सला बऱ्यापैकी आपल्याला कमी पडणार आहे. त्यामुळे थोडं टार्गेटिव्ह लक्षात ठेवा राज्य अर्थसंकल्प सगळ्या एक्झामसाठी. त्यानंतर नेक्स्ट जो भाग पाहणार आहे आपण तो करंट इकॉनॉमिक्स जानेवारी ते जून 2025 म्हणजे या वर्षीचं बघणार आहे. तर या सिरीजला तुम्ही जो मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात तुम्ही बघता त्याबद्दल सुद्धा तुमचा मी खूप खूप ऋणी आहे आणि धन्यवाद देऊ इच्छितो. सोबतच यूट्यूब चॅनलला 100% तुम्ही सबस्क्राईब करावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. राज्य अर्थसंकल्प यानंतर नेक्स्ट भाग आपण पाहणार आहे करंट इकॉनॉमिक्स जानेवारी ते जून 2025. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.